वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता। आणि त्या ठिकाणी आपण 26वा असणारा श्लोक 13वा अध्याय श्लोक क्रमांक 26 यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभी। अशा प्रकारे या ठिकाणी जे जे काही उत्पन्न होत आहे स्थावर जंगम जे काही आहे ते सर्व कसं आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग होऊन या संपूर्ण वस्तूची या ठिकाणी निर्मिती होत आहे। अशा प्रकारे 26वा श्लोक पूर्ण केला होता आपण मागच्या पाठामध्ये। आणि आता या ठिकाणी असणारा 27वा श्लोक समम सर्वेश। आणि म्हणून काय हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ज्या संयोगात असल्यामुळे वास्तविक पाहता या ठिकाणी काय या सर्वाचं अधिष्ठान जे आहे हे क्षेत्रज्ञच आहे हे सांगण्याकरिता म्हणून 27वा असणारा श्लोक समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर विनश्यत्स्व विनश्यत्तं यः पश्यति स पश्यति। अशा प्रकारे हा विनाश स्वरूप जगतामध्ये जे अविनाशी स्वरूप तत्व ओतप्रोत भरलेला आहे त्या अविनाशी स्वरूप तत्वाला जो पाहतो अथवा जो जाणतो तो वास्तविक यः पश्यति स पश्यति। अशा प्रकारे ते अविनाशी स्वरूप जे तत्व आहे त्या अविनाशी स्वरूप तत्वाचा अनुभव जो आपल्या जीवनामध्ये घेतो म्हणजेच काय या सर्वाचं असणार निमित्त उपादान कारण परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही। आणि म्हणतो कसा आहे समम सर्वेषु भूतेषु सर्व भूतमात्रामध्ये एक समान भावाने तिष्ठन्तं परमेश्वर त्या परमेश्वराला जो अशा प्रकारे सर्व भूतमात्रामध्ये समान भावाने पाहतो या विनाशशाली जगतामध्ये तो अविनाशी स्वरूप असणाराच परमेश्वर एकमात्र नित्य राहणारा आहे असा वास्तविक पाहता जो जाणतो तो वास्तविक जाणतो असं या श्लोकाच्या माध्यमातून सांगून त्याचा असणारा उपोद्घात आचार्य करतात। काय म्हणतात आचार्य भाऊ याचा असणारा उपोद्घातामध्ये काय म्हणतात न सभूयो अभिजायते इति सम्यक दर्शन फलम अविद्यादि संसार बीज निवृत्तिद्वारेण जन्म अभावः उक्तः जन्म कारणञ्च अविद्यानिमित्तिकः क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगः उक्तः यतः अतः तस्याः अविद्यायाः निवर्तकं सम्यक् दर्शनम् उक्तम् अपि पुनः शब्दांतरेण उच्यते न स भूयो अभिजायते। अशा प्रकारे काय की ज्याने जे परमात्मत्व जाणलं अथवा त्या परमात्मत्वाचा ज्याने आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेतली अनुभव घेतला असा जो आहे तो न स भूयो अभिजायते तो पुन्हा ह्या जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो येत नाही अशा प्रकारे सांगून असे सम्यक दर्शनाचे फळ काय सम्यक दर्शन झाल्यानंतर आता ही संपूर्ण जी गीता आपण सगळे शिकत आहोत ही संपूर्ण गीता शिकल्यानंतर त्या गीतेचं असणार फल काय तर फल शेवटच्या अध्यायात म्हणून सांगितलं सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः। अशा प्रकारे ते मोक्ष नावाचा परमपुरुषार्थ जो आहे हा मोक्ष नावाचा परमपुरुषार्थ तुला निश्चितपणे प्राप्त होईल मा शुच काळजी करू नकोस। कधी या संपूर्ण गीतेचं अध्ययन झाल्यानंतर जे जे धर्म सर्व धर्मान म्हणजे जे जे धर्म मी मानलेत माझे आहेत मी अमुक मी तमुक मी असा मी तसा हे सगळे धर्म ज्यावेळेस तू सोडून एकमात्र तो परमेश्वर जो आहे ते परमात्म तत्व आहे जे ससंवेद्य तत्व आहे त्या ससंवेद्य तत्वाला ज्यावेळेस तू काय अनन्य भावाने शरण येशील त्याच वेळेस काय तो परमपुरुषार्थ तो मोक्ष आहे तो मोक्ष मी तुला प्राप्त करून देईल। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून तेच सांगितलं सम्यक दर्शनाचं फळ काय तर सम्यक दर्शनाचं फळ अविद्या म्हणजे अनादि अनिर्वाच्य अज्ञान मिथ्याज्ञान जे आहे हे अशा प्रकारचं अनादि आणि अर्वाच्य मिथ्या ज्ञान त्याचा संस्कार या संसार बीजाच्या निवृत्तीच्या द्वारा जन्माचा अभाव सांगितला। आणि म्हणजे अशा प्रकारे त्याचे जे संस्कार आहे कशाचे संस्कार अज्ञान अनिर्वाच्य अनादि कधीपासून कशी आहे त्याचं उत्तर सगळं तत्वबोधामध्ये हा सगळा विषय झाला।
की ती कशी आहे अनिर्वाच्य सांगता येत नाही. कधीपासून आहे अनादी, कधीपासून ते सुद्धा सांगता येत नाही. सगळ्याचा विषय त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला. म्हणजे अशा प्रकारचे ती जी अविद्या, अविद्या म्हणजेच काय, अनादी, अनिर्वाच्य, अज्ञान, मिथ्या ज्ञान, वास्तविक नाहीये ते मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा व्याख्या बरेच वेळा झाली. त्याचे संस्कार, त्या मिथ्या ज्ञानाचे संस्कार या संसार बीजाच्या निवृत्तीच्या द्वारा जन्माचा अभाव सांगितला आणि जन्माचे कारण ते जे संस्कार आहेत त्या संस्काराची ज्यावेळेस निवृत्ती होईल त्याच जन्माचा अभाव सांगितला. अशा प्रकारचे ते अविद्यादी संस्कार जे आहेत त्या अविद्यादी संस्काराचा ज्या वेळेस नाश होईल त्याच वेळेस हे जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे ते थांबणार आहे. आणि जन्माचं कारण म्हणजे अविद्यानिमित्तकम. जन्माला कारण काय, हे अविद्या, मूल अज्ञान ज्याला आम्ही म्हणतो ते मूल अज्ञान. म्हणजे काय, ते मूल अज्ञान म्हणजे अध्यासिक क्षेत्रज्ञाचा संयोग. या ठिकाणी असणारं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांचा असणारा संयोग, आणि त्या संयोग सांगितला आहे यास्तव या अविद्येचे निवर्तक अज्ञानाची निवृत्ती करणारे सम्यक ज्ञान जरी यापूर्वी वारंवार सांगितले आहे. म्हणजे जोपर्यंत काय सांगितलं, अज्ञानाची निवृत्ती करणार, जोपर्यंत सम्यक ज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या अज्ञानाची निवृत्ती होत नाही. आणि म्हणून अज्ञानाची निवृत्ती करायची असेल ते सम्यक ज्ञान जे आहे, सम्यक ज्ञान आम्हाला प्राप्त आपल्या जीवनामध्ये करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे अज्ञानाची निवृत्ती करणार ते सम्यक ज्ञान जरी यापूर्वी वारंवार सांगितलेले असेल, यापूर्वी सातत्याने ते सांगितले. या 13 अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. ते 13व्या अध्यायापर्यंत आतापर्यंत काय सांगितलं, तेच सांगितलं. अज्ञानाचा असणारा विषय, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हा संपूर्ण जन्ममरणादी संसार आहे. ज्या क्षणी या अज्ञानाचा नाश होणार आहे त्यावेळेस या जन्ममरणादी रूप संसाराचा नाश होणार आहे. बस एवढाच विषय आता 13व्या अध्यायापर्यंत वेगवेगळ्या प्रकाराने काय केला, सांगण्याचा विषय तोच, औषध एकच. परंतु काय करतो आपण, जसा रुग्ण असतो त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात, कायला 10 mg, कायला 12 mg, कायला 0.5 mg, औषध एकच असतं. परंतु रुग्ण ज्या प्रकृतीचा असतो त्या प्रकृतीच्या अनुषंगाने ते औषध, ती मात्रा काय करतो, डॉक्टर देतो, एवढी मात्रा नको, यांना त्रास होईल. मग ते म्हणतात आम्हाला तुमचं औषध घेतलं त्याची ॲलर्जी झाली, त्रास झाला त्या औषधाचा. मग काय करतात डॉक्टर, आणखी थोडी मात्रा कमी करतात. पण हे सगळं जरी करत असले डॉक्टर, तरी त्यांचा असणारा उद्देश काय आहे की समूल रोगाची निवृत्ती. त्याप्रमाणेच इथे कोणता रोग आहे, संसार स्वरूप जो रोग लागलेला आहे जीवाला, याची समूल निवृत्ती करायची असेल तर काय, अज्ञानाचीच निवृत्ती झाली पाहिजे. आणि म्हणून त्या अज्ञानाची निवृत्ती कशी होईल, त्याकरता हे 13व्या अध्यायापर्यंत जे काही अध्याय सांगितले, भक्तियोग सांगितला, कर्मयोग सांगितला, सांख्ययोग सांगितला, ध्यान योग सांगितला, हे सगळे जे काही सांगितले आतापर्यंत सर्व काय त्या मात्रा सांगितल्या. ही मात्रा लागू नाही पडत तर मग कर्मयोगाची मात्रा घे. एका जागी तुला शांत बसता येत नाही, त्याला फिरायची सवय लागली, ठीक आहे, मग काय हरकत नाही, मग कर्मयोग कर. मग काही कर्मामध्ये मन लागत नाही, एका जागी बसता येत नाही, मग का ज्ञान योग कर. हे काही होत नाही, मग भक्ती कर. सगळ्याचं मूलभूत कारण काय, अज्ञानाची निवृत्ती, चित्तशुद्धीद्वारा मग परमेश्वराची प्राप्ती. हे सगळ्याचं एकमेव ध्येय, आणि तेच पुढे ठेवून मग तेच या ठिकाणी सांगितलं जन्माचे कारण काय, तेही अविद्या. आणि म्हणून अविद्यानिमित्त म्हणजे अध्यासिक क्षेत्रज्ञाचा संयोग सांगितला आहे. यास्तव या अविद्येचे निवर्तक अज्ञानाची निवृत्ती करणारे सम्यक ज्ञान, जे सम्यक ज्ञान आहे ते यापूर्वी वारंवार सांगितलं आपल्याला. या 12व्या अध्यायापर्यंत काय किंवा 13व्या अध्यायापर्यंत आत्तापर्यंत काय, तेवढा एकच विषय सांगत आलो आपण. आणि म्हणून वारंवार सांगितले असले तरी त्याचा विषय अतिसूक्ष्म असल्यामुळे पुन्हा दुसऱ्या शब्दांनी सांगितले जाते. म्हणजे अत्यंत सूक्ष्मत्व, एकदा सांगितलं तरी काय लक्षात राहत नाही. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन, आश्चर्यवत. अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी साक्षात जरी त्या ठिकाणी अनुग्रह केला, साक्षात उपदेश जरी केला, तरी सगळं झाल्यानंतर अर्जुन म्हणतो तो गीतेचा उपदेश पुन्हा मला एकदा करा, अनुगीता.
म्हणजे अशा प्रकारे अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत विक्ष तत्वाचं आहे. एवढ्या सहजासहजी याचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून एकच ज्ञान जे आहे त्याला काय अनेक पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तेच सांगितलं, पुन्हा शब्दाशब्दाने सांगितले जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, मग कोणत्या शब्दाने? समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्स्व विनश्यन्दं यः पश्यति स पश्यति. अशा प्रकारे समम पश्यन ही सर्वत्र समभावाने जो विनाश पावणाऱ्या सर्व भूतांमध्ये सम असलेल्या विनाश न पावणाऱ्या परमेश्वराला सगळ्यामध्ये तो समावस्थेमध्ये स्थित असा जो परमात्मा या सर्व क्षेत्रज्ञामध्ये सर्वांमध्ये एकच वासुदेव सर्व म्हणून गीतेचा सिद्धांत असतोय. काय गीतेने आम्हाला सांगितलं आतापर्यंत? गीतेने आम्हाला एवढं एकच सांगितलं, वासुदेव सर्वम समहात्मा सुदुर्लभः. की सर्वत्र जे काय आहे म्हणजे हीच दृष्टी, हे सर्व जे काय आहे वासुदेवच आहे, परमेश्वरच आहे. वासुदेव म्हणजे परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. ही दृष्टी ज्याप्रमाणे प्रल्हादाला ठिकाणी निर्माण झाली, काय म्हणतो सर्वत्र नारायणच आहे म्हणजेच काय वासुदेवच सर्व. ही जी दृष्टी आहे ही त्याला त्या ठिकाणी वयाच्या 8व्या वर्षीत निर्माण झाली. इथे नारायण, हो इथे नारायण, इथे नारायण. या खांबामध्ये, हो खांबामध्ये सुद्धा नारायणच आहे. अशा प्रकारची जी दृष्टी आहे, सर्वत्र नारायण अंतर्वहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थिता. आत बाहेर सर्वत्र तो एकच नारायण आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी दुसरी कोणतीही वस्तू नाही. हे एवढं एकच गीतेने आम्हाला सांगितलं. आणि अशा प्रकारे त्या वस्तूचा, त्या नारायणाच्या तत्वाचा आपल्या जीवनामध्ये जो काय घेतो अनुभूती, अनुभव घेतो, तो या जन्म आणि मरणाच्या चक्रापासून दूर जातो, त्या नारायण स्वरूपाला प्राप्त करून घेतो. हे सांगितलं गीतेचा सिद्धांत. म्हणून तेच या श्लोकातून सांगितलं, विनश्यत्स्वम अविनश्यन्दं. सगळ्या अविनाश स्वरूप या जगतामध्ये जो अविनाशी स्वरूप परमात्मा आहे, त्या अविनाशी स्वरूप परमात्म्याला जो वास्तविक पाहतो, जो जाणतो, यः पश्यति स पश्यति, तोच खरा जाणतो. भाऊ काय म्हणतात, सममेति समम निर्विशेषम तिष्ठन्तं स्थितिं गर्वन्तं क्वः सर्वेषु समस्तेषु भूतेषु ब्रह्मादि स्थावरान्तेषु प्राणशुकं परमेश्वरं देहेन्द्रिय मनोबुद्धि अव्यक्तात्मनः अपेक्षः परश्च असौ ईश्वरश्च ईशनशीलश्च इति परमेश्वरः तं सर्वेषु भूतेषु समं तिष्ठन्तं तानि विशिनष्टि विनश्यत्सु इति तं च परमेश्वरम् अविश्यन्तम् इति भूतानां परमेश्वरस्य अत्यन्त वैलक्ष्यं प्रदर्शनार्थं कथं सर्वेषां हि भावविकाराणां जनिलक्षणः भावविकारो मूलं जन्मदोत्कारः भाविनः अन्ये सर्वे भावविकारः विनाशन्ताः विनाशत्वात् परः न कश्चित् अस्ति भावविकारः भावाभावात् सति हि धर्मणि धर्मः भवन्ति अतः अन्त्या भावविकारा भावानुवादेन तत्पूर्वं भाविनः सर्वे भावविकाराः प्रयुक्ताः भवन्ति स तत्कार्यैः तस्मात् सर्वभूतैः वैलक्ष्यम् अत्यन्तम् एव परमेश्वरस्य सिद्धं निर्विषयत्वम् एकत्वं च यः एवं यथोक्तं परमेश्वरं पश्यति स पश्यति. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, तो आचार्य भाष्यामध्ये आचार्य म्हणतात, समम म्हणजे काय, निर्विशेषम. समम म्हणजे सर्वत्र, निर्विशेषम सर्वत्र, सगळ्या जगतामध्ये सर्वत्र, जिथं तो नाही असा जागाच नाही, सर्वत्र तोच आहे. आणि ते समम म्हणजे निर्विशेष म्हणजेच काय, सर्व भूतांच्या ठिकाणी. सर्व भूतांच्या ठिकाणी म्हणजे काय, तर ब्रह्मदेवापासून ते स्थावरपर्यंत सजीव काय प्राणी आहे सगळं अगदी ब्रह्मदेव पिपील आब्रह्म पिपीलिकापर्यंतम शास्त्र म्हणतो. आब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवापासून, पिपीलिका म्हणजे मुंगीपर्यंत जे काय आहे त्या सर्वांमध्ये एकच आत्मचैतन्य आहे. अशा प्रकारे तेच सांगितलं, सर्व भूतांच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मदेवापासून ते स्थावरापर्यंत जे प्राणी आहे त्यांचे ठिकाणी तुल्य राहणाऱ्याला जो अवलोकन करतो तो यथार्थ अवलोकन करतो. म्हणजे या सर्वांमध्ये राहणार ते चैतन्य आत्मतत्व
जो अवलोकन करतो म्हणजे तो पाहतो, या सर्वांमध्ये अनिश्चित असणारा ते आत्मतत्व एकच आहे अशा प्रकारे तो पाहतो. जसं विद्युत लाईट, जसं सर्व उपकरणं अनेक जरी असली त्या तरी सर्व उपकरणांमध्ये असणारी विद्युत शक्ती जशी एकच आहे, त्याप्रमाणे आणि नंतर अवलोकन करतो तो सर्व भूतांच्या ठिकाणी राहणारा. मग अशा प्रकारे तो कोण अवलोकन करतो म्हणजे काय करतो? मग म्हणजेच तो सर्व भूतांच्या ठिकाणी राहणारा कोण? तर परमेश्वर. तो परमेश्वर जो आहे तो काय करतो? या सर्वांमध्ये तोच व्याप्त आहे, तोच राहतो हे पाहतो. म्हणजेच काय? देह, इंद्रिय, मन, बुद्धी, अव्यक्त आणि जीवात्मा यापेक्षा जो श्रेष्ठ तो परम होय. जे सगळं जे काय आहे, देह, इंद्रिय, मन, बुद्धी, अव्यक्त आणि जीवात्मा यांच्यापेक्षाही कोण? तो जो परमात्मा आहे तो श्रेष्ठ, तो परम होय. आणि परम जो ईश्वर तो परमेश्वर. परमेश्वर म्हणजे काय? परम ईश्वर, सर्वात त्याच्यापेक्षा. यस्मात् परम न परमस्ति किंचित, ज्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची दुसरी कोणतीच वस्तू इथे नाही असा असणारा तो परमेश्वर. म्हणून त्याला परमेश्वर आपण म्हणतो की त्याच्यापेक्षा तो शेवट. बस तिथे गेल्यानंतर परत त्याच्यावर काय आहे का? त्याच्यावर काय नाही, विषय तिथे संपला, क्लोज. त्याला म्हणतो आपण फाईल क्लोज, हा विषय संपला, आता परत काढू नका. तसं परमेश्वर परम ईश्वर, त्याच्यापेक्षा आणखी कोणाची वर सत्ता आहे का? नाही, त्याचीच शेवटची सत्ता. नारायण परव्यक्ता, तो सगळ्याच्या वर तो. अशा प्रकारे म्हणूनच त्याला सांगितलं, म्हणूनच तो परमेश्वर. तेच सांगितलं परम जो ईश्वर तो परमेश्वर आहे. ईश्वर म्हणजे सत्ता चालवण्याचे ज्याचे शील आहे तो. म्हणजे काय? तो काही संपूर्ण ती त्रिभुवनामध्ये जी सत्ता चालत आहे, ती सत्ता चालवण्याचं शील ज्याचं आहे, अथवा ही सत्ता चालवण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे, सगळं त्याच्यामुळेच हे काय चालतंय. भीषास्मात्वतपदे भीषोदेति सूर्य. अशा प्रकारे त्या परमेश्वरी सत्तेमुळेच हे काय झालंय, सर्वच्या सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व त्या परमेश्वरी सत्तेमुळेच या ठिकाणी चालत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तो सर्व भूतांच्या ठिकाणी राहणारा तो परमेश्वर देह, इंद्रिय, मन, बुद्धी, अव्यक्त आणि जीवात्मा यापेक्षा तो श्रेष्ठ तो परम होय. आणि परम जो ईश्वर तो परमेश्वर. ईश्वर म्हणजे काय? तर सत्ता चालवण्याचे ज्याचे शील आहे तो. हे सगळं चालवण्याचं ज्याचं शील म्हणजे स्वभाव. अलग आहे सगळं जे काय चालतंय कोणापासून जातंय? त्याच्या चाली हे शरीर, चाले हे शरीर. कोणाची या सत्ते कोण बोलवितो? हरी विन. चाले हे शक्ती कोणाची? त्या परमेश्वरामुळेच हे सगळं जे काय शरीर चालतंय, हे जे काय व्यवहार होत आहे ते कोण बोलवितो? हरिविन. म्हणजे इथं जो हरी आहे तो हरी नसेल तर काय? मग सगळं शून्यच आहे मग एका क्षणार्धात. म्हणून अशा प्रकारे ते सांगितलं काय? ते सत्ता चालवण्याचे शील ज्याचा आहे तो परमेश्वर. असा जो सर्व भूतांच्या ठिकाणी सारखा राहणारा परमेश्वर. असं सर्वांमध्ये एक सारखा, याच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये जास्त असं काही नाही, सगळ्यामध्ये एक समान राहणारा आहे तो. मग मुंगी आहे, मुंगीमध्ये मी बारीक होऊन राहतो, हत्तीमध्ये मोठा होता असं नाही. जे चैतन्य आहे समसमान, जसं विद्युत जे आहे जशी वायरीमध्ये समसमान आहे. 230चा व्होल्टेज आहे तर 230च व्होल्टेज राहणार, समसमान सगळ्या तारेमध्ये राहणार. त्याप्रमाणे त्या उपकरणापर्यंत तेवढंच येणार, 230च व्होल्टेज येणार. जास्त आला तर उडून टाकणार. त्याचप्रमाणे हे जे चैतन्य आहे, हे आत्मतत्व जे आहे सर्वांमध्ये काय समसमान राहणारा आहे. आणि म्हणून तेच सांगितलं, असा जो सर्व भूतांच्या ठिकाणी सारखा राहणारा परमेश्वर, समसमान राहणारा परमेश्वर, त्याला जो जाणतो तो खरा ज्ञानी. अशा प्रकारे त्या परमेश्वरत्वाला जो आपल्या जीवनामध्ये जाणतो तोच वास्तविक खरा ज्ञानी होय. विनश्यत्सु म्हणजे नाश पावणारी, हे त्या भूतांचे विशेषण आहे. विनश्यत्सु म्हणजे भूतांचं विशेषण काय? तर सर्व भूत मात्र जे आहे, विनश्यत हे जे आहे, विनश्यत्सु म्हणजे नाश पावणारी, हे भूतांचं विशेषण आहे. सर्व भूत मात्र जे आहे, हा सगळा संसार जो आहे हा काय? हा नाश पावणाराच प्रतिकाल का चालला? कालाच्याच मुखामध्ये चाललेला आहे. म्हणून हा सगळा नाशच पावणारा आहे. हे त्याचं काय आहे? विशेषण. आणि अविनश्यंतम
म्हणजे अविनाशी स्वरूप हे कोणाचं विशेषण आहे? हे अविनाशी स्वरूप हे परमेश्वराचं विशेषण आहे. आणि विनाशी स्वरूप हे भूतमात्राचं विशेषण आहे. म्हणजे ती काय प्रतिक्षण नाशाकडेच चाललेलो आहे. का बरं? तर आपण सर्वच्या सर्व जे आहोत हे काय झालं? प्रतिक्षण आपल्याला वाटतंय आम्ही एवढ्या वर्षाचं झालं, आम्ही तेवढ्या वर्षाचं झालं, परंतु काय वास्तविक प्रतिक्षण सर्व आपण जे आहोत हे सर्वच्या सर्व आपण प्रतिक्षण कुठे चाललेलो आहोत? मृत्यूच्या मुखामध्ये. कालो जगत भक्षकः सांगितलं. काल काय करतोय? तर या संपूर्ण जगताला खात 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 आपला पुढे 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 नाही गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे मग याच्यामध्ये राहणारा कोण? तर याच्यामध्ये राहणारं ते अविनाशी परमेश्वर, म्हणून ते अविनाशी आहे. हे परमेश्वराचं विशेषण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही दिलेली दोन विशेषणे भूतेवे परमेश्वर यामधील अत्यंत भेद आहे हे दाखवण्यासाठी ही दोन विशेषण का दिली? एक विनाशी स्वरूप, एक अविनाशी स्वरूप. ही विशेषण का दिली? तर ही विशेषण या ठिकाणी देण्याचं कार्य या दोघांमध्ये जी भूतमात्र आहे विनाशी स्वरूपाचीच आहे, जो परमेश्वर आहे तो अविनाशी स्वरूपाचाच आहे. अशा प्रकारे ह्या दोघांमध्ये असणारा भेद जो आहे हा भेद दाखवण्याकरिता अत्यंत भेद आहे हे दाखवण्याकरता दिलेली आहेत. अत्यंत भेद कसा म्हणाल तर सांगतो, सर्व भावविकारांमध्ये सगळ्या कसा काय भेद आहे तर ते सांगतो. कसं? सर्व भावविकारांमध्ये म्हणजे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विश्यते. म्हणजे काय? जन्म या स्वरूपाचा भावविकार मूळ आहे हे प्रसिद्ध आहे. आणि बाकीचे विनाशापर्यंतचे सर्व भावविकार जन्मानंतर होणारे आहे. पहिला विकार कोणता? जायते, जन्माला आला हा पहिला विकार. तिथनं काय? त्यातनं पुढचे 5 असणारे 6 असणारे विकार जे आहे जन्माला आल्यानंतर जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते पुढचे विकार नंतर. मूलभूत काय? जन्माला येणे. म्हणून ते सांग जन्म या स्वरूपाचा भावविकार मूळ आहे. मूळ काय? जन्माला येणं हा पहिला विकार त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मग पुढचे सगळे विकार. मग तेच सांगितलं हे प्रसिद्ध आहे. बाकीचे जे आहे विनाशापर्यंतचे सर्व भावविकार जन्मानंतर होणारे आहेत आणि विनाशानंतर होणारा कोणताही भावविकार नाही. एकदा विनाश झाला, शरीर एकदा संपलं, भस्मीभूत झाल्यानंतर पुन्हा काही विकार नाही, संपला त्याचा विषय. मग तेच सांगितलं म्हणजेच विनाशानंतर होणारा कोणताच भावविकार नाही, त्यानंतर कुठलाच मग भावविकार नाही. कारण पदार्थाचा नाश झाल्यावर त्याचे अस्तित्व नसतं. एकदा नाश झाला या शरीराचा, कुठल्याही पदार्थाचा एकदा नाश झाला की पुन्हा त्या पदार्थाचं अस्तित्व नसतं. एकदा संपला की तो संपला. तेच सांगितलं कारण पदार्थाचा नाश झाल्यावर त्याचे अस्तित्व नसते. धर्मी असला तर धर्म संभवतो हे प्रसिद्ध आहे. धर्म आणि धर्मी, धर्मी जो आहे धर्मी असला तरच धर्म संभवतो. साखर जे आहे साखरेचा काय? धर्म गोडपणा हा त्याचा धर्म झाला. परंतु धर्मी म्हणजे साखर असेल तर त्याच्यामध्ये गोडपणा, म्हणजे ते असेल क्रिस्टल तरच त्याच्यामध्ये गोडपणा येईल. म्हणजे धर्माचा नाश जर झाला, धर्मीचा नाश झाल्यानंतर धर्म कुठे राहील? धर्माला राहण्यासाठी जागेच्या अभावात ते सांगितलं धर्मी असला तर धर्म संभवतो हे प्रसिद्ध आहे. आणि म्हणून अंत्याभाव विकाराचा विनाशाचा म्हणजे अभावाचा म्हणजेच काय? अविनश्यंतम या पदाने अनुवाद करून त्याच्या पूर्वी होणारे सर्व भावविकार त्याच्या काही काल अस्तित्वात राहणे इत्यादी कार्यसिद्ध प्रसिद्ध प्रतिसिद्ध होतात. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितलं तर अशा प्रकारे अभावाचा म्हणजेच काय? अविनश्यंतम या पदाने अनुवाद करून त्याच्या पूर्वी होणारे सर्व भावविकार, अविनश्यंतम जो शब्द आहे त्याच्यापूर्वी म्हणजे हे जे काय सांगितले अस्ति, जायते, वर्तते हे सगळे भावविकार त्यांचे काही काळ अस्तित्व राहणे इत्यादी कार्यसिद्ध प्रसिद्ध होतात. हे सगळे काय या ठिकाणी या अविनश्यंतम शब्दामध्ये हे सगळे जे आहे प्रतिसिद्ध होतात. आणि म्हणून परमेश्वराचे सर्व भूताशी वैलक्षण अत्यंत आहे सिद्ध झाले. आणि म्हणून या परमेश्वरामध्ये हे सगळे जे भावविकार सांगितलेले आहे. विनश्यत जी वस्तू नाशवान आहे या नाशवान वस्तूमध्येच विकारांची उपलब्धी आहे. जो अविनाशी स्वरूपाचा परमात्मा आहे त्याच्यामध्ये कोणतेच विकार लागू पडत नाही. आणि म्हणूनच परमेश्वराचे सर्व भूतांचे वैलक्षण अत्यंत सिद्ध आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे. हे लक्षण आहे. काय विशेष परमेश्वरामध्ये? तर परमेश्वरामध्ये कुठल्याही प्रकारचा भावविकार नाही
हे त्याच्यामध्ये वैलक्षण आहे. म्हणून अशा प्रकारे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्याचे निर्विशेषत्व आणि एकत्व हे सिद्ध झाले. याप्रमाणे निर्दिष्ट केलेल्या परमेश्वराला जो म्हणजे अशा प्रकारचा का जो निर्विशेषत्व कुठल्याही प्रकारचे ते विशेष नाही आणि एकत्व तो एकच आहे. स एक हा त्यात भिन्न काही नाही, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. अशा प्रकारे असणारा जो परमेश्वर, त्या परमेश्वराला जो जाणतो तो ज्ञानी होय. अशा प्रकारे त्या परमेश्वराला तत्वाचा आपल्या जीवनामध्ये अजब निर्विकल्प निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वज्ञ अशा प्रकारे त्या परमेश्वराला जो आत्मसात करतो तो वास्तविक ज्ञानी, तो सर्व जाणतो. त्यानंतर काय म्हणतात, ननु पुन्हा शंका घेतात त्याच्यावर. काय म्हणतात बघू. ननु सर्वेपि लोकाः पश्यति किं विशेषेण इति सत्यं पश्यति किन्तु विपरीत पश्यति अतः विनिषष्टि स एव पश्यति इति. यथा तिमिरदृष्टिः अनेकं चन्द्रं पश्यति तम् अपेक्षम् एकचन्द्रस्य विशिष्यते स एव पश्यति इति. तथा यः एकम् अविभक्तं यथोक्तम् आत्मानं यः पश्यति स विभक्त अनेक आत्मविपरीतदर्शिभ्यः विशिष्यते स एव पश्यति इति. इतरे पश्यन्तो अपि न पश्यति विपरीत दर्शित्वात् अनेक चंद्रदर्शिवत इत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे काय अहो प्रत्येक काय अहो प्रत्येक प्राणी आपल्या डोळ्याने पाहतच असतो. पश्यती म्हणजे काय, तुम्ही यप तोच पाहतो हे जे तुम्ही यप पश्यती स पश्यती हे जे तुम्ही म्हणताय, जो पाहतो तो खरा पाहतो, हे काय सांगायची गरज आहे. सगळेच जण आपल्या डोळ्याने पाहतच आहे. मग अशा प्रकारे पाहतो तोच पाहतो हे असं वेगळं संवाद करण्याची तुम्हाला गरज काय. प्रतिपक्षी म्हणतोय अहो पण प्रत्येक प्राणी आपल्या डोळ्याने पाहतच असतो, तेव्हा याप्रमाणे परमेश्वराला पाहतो तोच पाहतो असं विशेष सांगण्याचं प्रयोजन काय, की असं तुम्ही एवढं विशेष काय सांगताय. सगळेच जण परमेश्वराला पाहतायत किंवा सर्वच जण आपल्या डोळ्याने त्याचा अनुभव घेताय. मग पुन्हा तुम्ही असं जे वेगळ्या पद्धतीने जे म्हणतात की अशा प्रकारे जो परमेश्वराला पाहतो तोच पाहतो हे अशा प्रकारे वेगळं सांगण्याची काय गरज. कोण म्हणताय, पूर्वपक्षी म्हणतोय. त्याच्या उत्तर देतात होय प्रत्येक जण पाहत असतो ही गोष्टी हो ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण त्याचं उत्तर मी देतो. कोण म्हणताय, सिद्धांती म्हणतोय होय प्रत्येक जण पाहत असतो ही गोष्ट खरी आहे, सगळेच पाहताय ते हे खरंय, परंतु पुष्कळ दृष्टीच खरे न पडता विपरीत पडत असते म्हणून तो पाहतो असे विशेषण आहे. परंतु प्रत्येकाच्या दृष्टीला खरंच पाहतो असं नाही. ते सांगितलं परंतु पुष्कळांच्या दृष्टीस खरे न पडता विपरीतच पडत खरं विरुद्धच पाहत आहेत. या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी. जे पाहायचंय ते पाहत नाहीये, पाहताय ते, परंतु जे पाहायचंय ते पाहत नाही, त्याच्या विपरीतच सगळेजण पाहत आहेत ते सांगितलं. आणि प्रत्येक जण पाहत आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु पुष्कळांच्या दृष्टीस खरे न पडता विपरीतच पडत आहे म्हणून तोच पाहतो असे विशेषण सांगितलेले आहे. ज्याला तिमिर रोग झाला आहे, समजा एखाद्याला तिमिर रोग म्हणजे दृष्टीदोष याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, अशा पुरुषाला अनेक चंद्रदृष्टी पडतात. त्याला ज्याला तिमिराचा दृष्टीचा रोग झालेला आहे त्याला एक चंद्र नाही दिसत, मग त्याला किती चंद्र दिसतात, त्याला एका ठिकाणी 2-3 चंद्र दिसायला सुरुवात होतात. मग अशा प्रकारे परंतु काय एक चंद्र पाहणारा जो पुरुष तो खरा पाहतो, परंतु आता याच्या दृष्टीमध्ये दोष असल्यामुळे त्याला तिथं 3-3 चंद्र दिसायला लागले. मग 3 चंद्र आले का तिथं, नाही, वास्तविक चंद्र किती, एकच. मग खरा कोण, ज्याला आपल्या दृष्टीने एकच चंद्र त्या ठिकाणी दिसतो, म्हणजेच काय एक चंद्र पाहणारा जो पुरुष तो खरा. तेच सांगितलं तो खरा पाहतो या विशेष निर्देशाला पात्र होतो. त्याचप्रमाणे आत्मा विभक्त आहे व तो अनेक आहे असे विपरीत प्रकार अवलोकन करणाऱ्याहून जो आत्मतत्वाला काय करतो, आत्मा कसा विभक्त आहे म्हणजे प्रत्येकामध्ये ह्याचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा, त्या मुंगीचा वेगळा, त्या ब्रह्मदेवाचा वेगळा, ह्या गाईचा वेगळा, त्या कुत्र्याचा वेगळा, त्या हत्तीचा वेगळा, अशा प्रकारे सगळ्यामध्ये विभक्त त्या आत्म्याला करून काय करतो, तो अनेक आहे. मध्ये आत्मतत्व कसा आहे, प्रत्येकामध्ये भिन्न 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 स्वरूपाचा आहे. अशा प्रकारे त्या आत्मतत्वाला अनेक आहे असं विपरीत प्रकार अवलोकन करणाराहून कशा प्रकारे जो पाहतो तद भिन्न
त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय अवलोकन करण्यावरून आत्मा एक आहे आणि तो अविभक्त असे पाहणारा तोच पाहतो, परंतु त्याच्या विरुद्ध. अरे तसं नाहीये. हे आत्मतत्व जे आहे हे विभक्त नाहीये, अविभक्त आहे. ते हे आणि कसं आहे, ते अनेक नाही, ते एकच आहे असा वास्तविक पाहतो. तो वास्तविक त्याला यथार्थ ज्ञानाने पाहतो, तोच पाहतो असा विशेष निर्देश केलेला आहे. अशा या ज्ञानीपुरुषाशिवाय तर जरी अवलोकन करीत असले तरी ते विपरीत म्हणजे याच्यापेक्षा जो वास्तविक जो पाहतोय, जसं त्या चंद्राला वास्तव एकच चंद्र म्हणून जो पाहतोय तो वास्तविक पाहणार आहे. बाकीचे तिमिर दोषाने युक्त आहेत, तसं ते आत्मतत्व कसं अविभक्त एक असताना सुद्धा त्याला विभक्त अनेक प्रकाराने जो पाहतो तो दोष दृष्टीने पाहतो. तो योग्य प्रकारे त्याला पाहत नाही. आणि ते म्हणून सांगितलं की अशा प्रकारे तोच पाहतो असा विशेष निर्देश केलेला आहे. अशा या ज्ञानी पुरुषाशिवाय इतर जरी अवलोकन करीत असले तरी ते विपरीतच अवलोकन करीत असतात. म्हणजे अशा प्रकारे इतर जरी आपल्याला पाहताना दिसत असले ते वास्तविक पाहत नाही. पाहताय ते, परंतु वास्तविक पाहत नाही, विपरीतच अवलोकन. ते विपरीत म्हणजे विरुद्धच पाहतात, विपरीतच अवलोकन करीत असल्यामुळे अनेक चंद्र अवलोकन करणाऱ्या पुरुषाप्रमाणे ते अवास्तविक अवलोकन करणारे नाहीत असे समजले पाहिजे. म्हणजे वास्तविक ते काय करतात, जसा अनेक ज्याच्या दृष्टीमध्ये दोष निर्माण झालेला आहे त्याला जसे अनेक चंद्र दिसतात, परंतु अनेक चंद्र दिसत असताना वास्तविक आहे का, तर ते वास्तविक नाही. तसं या ठिकाणी सुद्धा जो अज्ञानी आहे तो काय, ते एकच आत्मतत्व अभिव्यक्त असताना सुद्धा त्याला विभक्त करून अनेक ठिकाणी पाहतो, म्हणून तो अज्ञानी. आणि म्हणून काय केलं पाहिजे, जो ज्ञानी आहे, यप पश्यते स पश्यते, अशा प्रकारे त्या आत्मतत्वाला जो ते एकच आहे स एक हा, अशा प्रकारे ते अविभक्त स्वरूपात त्याचं विभाजन झालेलं नाही अशा स्वरूपाने जो पाहतो तोच वास्तविक पाहतो. आणि म्हणून अशा प्रकारे यथोक्तस्य सम्यक दर्शनाच्या फलवचनेन स्तुती कर्तव्यादी श्लोक हा आरभ्यते. वर निर्दिष्ट केल्या सम्यक ज्ञानाची स्तुती फलबोधक वाक्याने करावे. आणि म्हणून अशा प्रकारे हे वरती झालेला आता जो श्लोक आहे त्याची स्तुती करण्याकरिता म्हणून 28व्या श्लोकाच्या माध्यमातून समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्यात्मनात्मानं ततो याति पराम गतिम, अशा प्रकारे वरच्या श्लोकाचीच स्तुती 28व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी करतात. त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या